हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रल व्होल्टेज आणि अर्थिंग व्होल्टेजची काय व्हॅल्यू असली पाहिजे एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये, प्लस त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे त्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये, प्लस त्याच्याशी रिलेटेड काही अदर गोष्टी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे न्यूट्रल व्होल्टेज. ओके, सो न्यूट्रल व्होल्टेजची व्हॅल्यू काय असली पाहिजे किंवा कोणत्या रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू ही परमिसिबल आहे हे आपण आता बघणार आहे. ओके, द न्यूट्रल शुड बी ॲट ऑर नियर 0 volts विदिन प्लस ऑर मायनस 1 to 2 volts विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, म्हणजे न्यूट्रलची व्हॅल्यू ही 0 वोल्ट असली पाहिजे किंवा 0 वोल्टच्या आसपासची असली पाहिजे. म्हणजे आसपास म्हणजे काय तर प्लस ऑर मायनस 1 to 2 वोल्ट या रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू ही व्हेरी करू शकते विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, इन अ 3-phase 4-wire system the neutral voltage should be less than or equal to 2 volts RMS for systems up to 240 volt and less than or equal to 4 volts RMS for systems above 240 volts. ओके, म्हणजे 3-phase 4-wire सिस्टममध्ये न्यूट्रल व्होल्टेजची व्हॅल्यू कशी असली पाहिजे हे दिले. तर लेस दॅन ऑर इक्वल टू 2 volts RMS for systems up to 240 volt and less than or equal to 4 volts RMS for systems above 240 volts. ओके, इतकी त्याची व्हॅल्यू असली पाहिजे न्यूट्रल व्होल्टेजची. ओके, यानंतर आपण बघणार आहे अर्थिंग व्होल्टेज. सो अर्थिंग व्होल्टेजची काय व्हॅल्यू असली पाहिजे किंवा कोणत्या रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू ही परमिसिबल आहे हे आपण आता बघणार आहे. ओके, सो द अर्थिंग शुड बी डिझाईन टू एन्श्युअर दॅट द व्होल्टेज बिटवीन द अर्थ अँड एनी अदर कंडक्टिव्ह पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन डज नॉट एक्सीड. ओके, तर 3 व्होल्ट्स दिलेत त्यांनी. पहिला 50 volts RMS फॉर TNCS सिस्टम्स म्हणजेच कंबाईंड न्यूट्रल अँड अर्थ सिस्टम्स. त्यानंतर 25 volts RMS फॉर TNS सिस्टम्स म्हणजेच सेपरेट न्यूट्रल अँड अर्थ सिस्टम्स. अँड तिसरं 10 volts RMS फॉर TT सिस्टम्स म्हणजेच टेरिटरी जिथं न्यूट्रल इज नॉट कनेक्टेड टू अर्थ सिस्टम्स. ओके, सो अर्थिंग आपण असं डिझाईन केलं पाहिजे जेणेकरून अर्थ आणि कोणत्याही कंडक्टिव्ह पार्टच्या मधला व्होल्टेज हा 3 जे काही फॉलोइंग व्होल्टेज लेवल्स दिलेत त्याला एक्सीड नाही केलं पाहिजे. पहिला आहे 50 volts RMS फॉर कंबाईंड न्यूट्रल अँड अर्थ सिस्टम्स. त्यानंतर आहे 25 volts RMS फॉर सेपरेट न्यूट्रल अँड अर्थ सिस्टम्स. आणि तिसरा आहे 10 volts RMS फॉर टेरिटरी सिस्टम्स वेअर न्यूट्रल इज नॉट कनेक्टेड टू अर्थ सिस्टम्स. ओके, तर हे 3 व्होल्टेज लेवल्स आहेत ज्याला ते एक्सीड नाही झालं पाहिजे. ओके, यानंतर आपण बघणार आहे व्हाय इज न्यूट्रल व्होल्टेज इम्पॉर्टंट. ओके, सो एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये न्यूट्रल व्होल्टेज काय इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे त्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये हे आपण आता बघणार आहे. ओके, सो न्यूट्रल व्होल्टेज इज इम्पॉर्टंट फॉर एन्श्युरिंग द प्रॉपर ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज. ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टममधलं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचं प्रॉपर ऑपरेशन एन्श्युअर करण्यासाठी प्लस डॅमेज प्रिव्हेंट करण्यासाठी न्यूट्रल व्होल्टेज हे इम्पॉर्टंट आहे. त्याची व्हॅल्यू आपण मेंटेन केली पाहिजे ज्या लेवलच्या आत आपण बघितले आधी. ओके, यानंतर एक्सेसिव्ह न्यूट्रल व्होल्टेज कॅन लीड टू इक्विपमेंट मॅल फंक्शन, ओव्हर हिटिंग अँड इवन फायर्स. ओके, सो जर त्या व्हॅल्यूच्या वरती न्यूट्रल व्होल्टेज गेली तर त्याच्यामुळे इक्विपमेंट मॅल फंक्शनिंग होऊ शकतं, ओव्हर हिटिंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळे इवन फायरसुद्धा होऊ शकतं. ओके, सो त्यामुळे आपल्याला न्यूट्रल व्होल्टेजची व्हॅल्यू ही मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके, यानंतर आपण बघणार आहे व्हाय इज अर्थिंग व्होल्टेज इम्पॉर्टंट. म्हणजे आता आपण बघणार आहे की एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये अर्थिंग व्होल्टेज काय इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे एका इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये हे आपण आता बघणार आहे. ओके, सो अर्थिंग व्होल्टेज इज क्रुशियल फॉर एन्श्युरिंग सेफ्टी ॲज इट अफेक्ट्स द रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल शॉक.
ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये अर्थिंग व्होल्टेज मेंटेन केल्यामुळे आपण इलेक्ट्रिकल शॉकचा रिस्क हा कमी करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो पूर्णपणे. ओके, यानंतर एक्सेसिव्ह अर्थिंग व्होल्टेज कॅन लीड टू इलेक्ट्रिकल शॉक, इक्विपमेंट डॅमेज अँड इवन फायर्स. ओके, सो जर प्रीडिटरमाइन अर्थिंग व्होल्टेजच्या वरती अर्थिंग व्होल्टेजची लेवल गेली तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल शॉक होऊ शकतं, इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतं किंवा इवन फायरसुद्धा होऊ शकतं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला अर्थिंग व्होल्टेजची व्हॅल्यू ही मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके, यानंतर आपण बघणार आहे इम्पॉर्टंट नोट. जे इम्पॉर्टंट नोट आहे जी की आपण कन्सिडर केली पाहिजे इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये वर्क करताना, किंवा न्यूट्रल व्होल्टेज आणि अर्थिंग व्होल्टेजची व्हॅल्यू काय असली पाहिजे हे स्टडी करूनसुद्धा ही नोट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, सो दीज व्होल्टेज लेवल्स आर जनरल गाईडलाईन्स अँड मे व्हॅरी डिपेंडिंग ऑन द लोकल रेग्युलेशन्स, स्टँडर्ड्स, कोड्स अँड सिस्टम रिक्वायरमेंट्स. ओके, सो हे व्होल्टेज लेवल्स हे जनरल गाईडलाईन्स आहेत आणि हे आपल्या रिक्वायरमेंट्सनुसार किंवा लोकल रेग्युलेशन्स, स्टँडर्ड्स, कोडनुसार हे व्हेरी करू शकतात किंवा चेंज होऊ शकतात. इट्स एसेन्शियल टू कन्सल्ट क्वालिफाईड इलेक्ट्रिकल इंजिनियर और टेक्निशियन टू एन्श्युअर कम्प्लायन्स विथ लोकल रेग्युलेशन्स, स्टँडर्ड्स, कोड्स अँड सिस्टम रिक्वायरमेंट्स. ओके, सो जर तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर क्वालिफाईड इलेक्ट्रिकल इंजिनियर्स किंवा टेक्निशियन्सशी तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही न्यूट्रल व्होल्टेज आणि अर्थिंग व्होल्टेज काय असलं पाहिजे प्लस त्याचे बाकीचे डिटेल्स तुम्ही समजून घेतले पाहिजेत आणि मगच तुम्ही वर्क केलं पाहिजे. ओके, सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.